बरं परंतु याला मी बंडखोरी समजत नाही। मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी ही निवडणूक लढवतोय। तालुक्याचा आमदार पाहिजे, तालुक्याला कोणीतरी प्रतिनिधित्व पाहिजे, म्हणून मी ही निवडणूक लढवतोय। याच्यात जर प्राजक्त दादा उभे असते आणि मी जर निवडणूक लढवलो असतो तर मी याला 100% बंडखोरी समजली असती। परंतु दादा ह्या जागेचे 100% दावेदार होते आणि आज त्यांनी माघार घेतल्यामुळं मला ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं। काय मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत उतरणार आहात? किती मुद्दे सांगू सांगा। किती मुद्दे या तालुक्याची, काय अवस्था आहे तालुक्याची। आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर इथं काहीच नाही हो। एक तरुण मुलगा शिकला, आई वडिलांनी त्याला पैसे घालून शिक्षण केलं, शिक्षण झालं, त्यांनी जायचं कुठं? काहीच नाही, इथं नवीन काही नाही। आणि मग मला एक वाटतं का मी 32 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, हिंदुत्वाचं काम करतो, तरुणासाठी काम करतो, शेतकऱ्यासाठी करतो, कष्टकऱ्यासाठी करतो। अत्यंत कुठल्याही माणसावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी धावून जातो आणि मला समाजाची जाण आहे, ज्ञात आहे आणि त्यांचे काय प्रश्न आहे हे 100% मला माहिती आहे, म्हणून मला ही निवडणूक लढवायची। मातोश्रीवरून जर निरोप आला थांबायचा तर आपण थांबायचा निर्णय घेणार की लढणार? 100% मातोश्रीचा आदेश मी कधी डावलणार नाही। परंतु मातोश्रीने आदेश द्यायचा कोणासाठी? कारण यांनी जर पक्षाचा फाउंडर एखादा उमेदवार दादासारखा असता तर मला आदेश 100% आला असता। पण आता जे उमेदवार दिले, काँग्रेसने एक ईबी फॉर्म दिला, राष्ट्रवादीने एक ईबी फॉर्म दिला, तो ईबी फॉर्म मलाही देत होते। परंतु माझा चेहरा तो नसून माझा सगळ्यांना धरून चालणारा चेहरा आहे। मी 100% कडवट हिंदू आहे, पण 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं माझं हिंदुत्व आहे। उमेदवारीबाबत तुम्ही काही तुमच्या सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती? 100% चर्चा केली। मी 2 वेळेस उद्धव साहेबांना भेटलो, परंतु उद्धव साहेबांनी मला सांगितलं की तिथं माजी आमदार प्राजक्त दादा तनपुरे माजी मंत्री राहिलेले आणि ते असताना आपल्याला उमेदवारी देता येणार नाही। आणि ते काल सकाळी 11 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात होत्या, हे तुम्हाला माहिती आहे। हे जर 2 दिवस आधी ओपन झालं असतं तर मला 100% ईबी फॉर्म भेटला असता। इव्हन हे काल परवा संध्याकाळी जरी दादाने डिक्लेअर केलं असतं तरी पण मला ईबी फॉर्म भेटला असता। यांचे जे कार्यकर्ते नाराज झाले ते तुमच्या प्रचारामध्ये दिसतील का? तुम्हाला काय? तालुक्याची अस्मिता म्हणून मी दादांच्या बरोबर आहे। दादांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे, दादांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे, कारण मी सुद्धा दादाचा मन लावून प्रचार केलेला आहे आणि दादाला 100% आमदार करण्यात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे। जसं